श्रावण मासानिमित्ताने सर्वत्र भगवान शिवाची मनोभावे पूजा आराधना महापूजा करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरातही संपूर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक विधी महापूजा महाअभिषेक पूजा संपन्न झाली आहे। श्रावण मास समाप्तीनिमित्त राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, निवारा भजनी मंडळ अध्यक्षा सुहासिनी कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेली भगवान शंकराची मूर्ती व महादेवाची पिंड यांचा महाआरती सोहळा तसेच काशी विश्वेश्वर महादेव मंदिर निवारा मधील पिंडीस भात लेपन सोहळा शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। यावेळी हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। सदर प्रसंगी नाशिक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शिव ज्योतिर्लिंग येथून आणलेली भगवान शंकराची मूर्ती व महादेवाची पिंडीची राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य महंत रमेश गिरीजी महाराज, श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान कुंभारीचे मठाधिपती परमपूज्य श्री श्री 108 महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, साध्वी शारदा नंद गिरीजी माता हबप बाळकृष्ण सुरासे महाराज यांच्या हस्ते विधिवत महापूजा संपन्न झाली आहे। यावेळी समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी संत पूजन केले आहे। संत पूजनानंतर ज्येष्ठ शिवभक्त महिला यांचा साध्वी शारदा नंदगिरीजी माता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे। सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर महाआरती संपन्न झाली असून शेवटी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी शिवभक्त परिसरातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। आज कोपरगावच्या अंतर्गत असलेला हा परिसर अर्थात अनेक काही नगर आहेत। अशा त्या नगरामध्ये निवारा एक नगर आहे, परिसर आहे। शांत बसा एक मिनिट। याच परिसरामध्ये कोयटे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी काशीचा ईश्वर अर्थात काशी विश्वेश्वर, काशी आणि या विश्वाचा नुसता नेवाऱ्याचा ईश्वर नाही, कोपरगावचा नाही, नगरचा नाही, महाराष्ट्राचा नाही, नोहे नोहे या सर्व जगाचा आराध्य दैवत आहे, जगाच। आणि अशा आराध्य दैवताची या ठिकाणी कोयटे परिवाराच्या माध्यमातून स्थापना झाली आहे। काशी विश्वेश्वराची स्थापना झाली आहे आणि त्याच अनुषंगाने अभंगामध्ये म्हटलं आहे, एकाच्या कैवारे पूर्वी अनेकांची कोडे। त्या परिवाराच्या माध्यमातून जरी महादेवाची या ठिकाणी स्थापना झाली असेल, अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारा हा देव आहे। हा नुसता देवच नाही, हा महादेव आहे। आणि या महादेवाची उपासना जगाचा आराध्य दैवत आणि या निवाऱ्यामध्ये यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा, हा महेश्वर सर्व ठिकाणी आहे आणि सर्व ठिकाणी असून निवाऱ्यातही या ठिकाणी त्या महादेवाचा अस्तित्व आहे। म्हणून या अस्तित्वाची या परिसरातील अनेक काही नगर आहेत, सुभाद्रा नगर आहे, ओम नगर आहे, अनेक नगर आहे। त्या नगरातील भाविक भक्त विशेष करून महिला वर्ग आता सगळ्यांनी तोच उच्चार केला, नमः पार्वती पते। आधी कोणाचं नाव घेतलं? पार्वतीचं। आता शारदानंदगिरी महामंडलेश्वर त्याही म्हणतात सीता राम सीताराम सीताराम असं म्हणलं ना। आधी कोणाचं नाव घेतलं? सीता
नंतर राम आणि आधी नम पार्वती, पार्वती पदे हर हर महादेव. आधी पार्वतीचं नाव आणि सीतेचं आधी नाव. म्हणजे आपल्या संस्कृतीने हे आरक्षण, ही लाडकी बहीण योजना खूप लेट केली असं समजायला काही हरकत नाही. हे त्यावेळेपासून ना आजही महिलांचा सन्मान त्यावेळेपासून संस्कृतीने अगदी जपून ठेवलेला आहे. मास्तर जरा असला, मास्तरची बायको शिकलेली जरी नसली पण तिला मास्तरीन बाई म्हणतात का नाही? डॉक्टरची बायको डॉक्टर जरी नसली तिला डॉक्टर बाई म्हणता का नाही? आमदारची बायको असली तिला आमदारीन बाई म्हणतात. अनेक काही गोष्टी. म्हणून आतापर्यंत चोराच्या बायकोला चोरीन कोणी म्हणले? ही संस्कृती नम पार्वती पासून आणि सीतेपासून अगदी जपून ठेवलेली आहे ही संस्कृती. म्हणून या संस्कृतीचा आदर सर्वांनीच केलेला आहे. सर्वांनी केला म्हणण्यापेक्षा संस्कृतीने केलेला आहे. त्र्यंबकून आणली मूर्ती का? मूर्ती आणली का त्र्यंबकून? पिंडानी मूर्ती. त्र्यंबक एक वचन. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी गंगाबाई गिरी. म्हणा सर्वांनी. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी गंगाबाई गिरी. बस पुढच्याच महिला वाजीच्या मागच्या वाटतं काय आपल्याकडं काय. भजन म्हणण्याकरता भगवंताने मुख दिला आहे, टाळ्या वाजवण्याकरता हात दिलेला आहे. भगवंताने आपल्याला पुढंच काही कमी ठेवलेले नाही. बरं एकच नाही, स्पेअर एक वस्तू दिलेली आहे. चुकून हुकून या खंडाटवाळाला काही प्रॉब्लेम असला भगवंताने दोन डोळे दिली. तर देवाला वाटलं जर चुकून हुकून काही या खंडाचा दगड लागला डोळ्याला, चुकून हुकून एका डोळ्याला दिसायचा बंद झाला, दुसरा स्पेअर दिलेला. एका हाताला कदाचित प्रॉब्लेम आलाय काही, तर एका ऐवजी चुकून हुकून एखाद्या पायाला काही प्रॉब्लेम आला, भगवंताला वाटलं नको स्पेअर देऊन टाकता एक स्पेअर पाय. एखाद्या कानाला चुकून हुकून काही प्रॉब्लेम आला, भगवंताला वाटलं नाहीये स्पेअर एक्स्ट्रा एक कान. भगवंताने तुम्हा आम्हाला काही जे काही दिलं आहे ते अगदी भरभरून दिलेलं आहे. तिथं कोणतीही कसर ठेवली नाही. 1984 साली 1981 साली या आमच्या देवारा सोसायटीची स्थापना झाली आणि 1981 ते 87 या काळामध्ये जवळपास 550 घरं या ठिकाणी बांधली गेली. आणि त्या काळामध्ये या परिसरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण व्हावं अशा आमच्या आईंची मातोश्री काशीबाई दादाप्पा कोयटे यांची इच्छा होती. आणि त्यांनी आमच्या वडिलांच्या नावानं स्वर्गीय दादाप्पा खंडाप्पा कोयटेंच्या नावानं हे मंदिर बांधून या परिसराला अर्पण केलं. ते मंदिर खूप छोटं पडत होतं. त्याच्यामुळे 1994 साली पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ते पण कमी पडायला लागलं. म्हणून 2004 साली पुन्हा या मंदिराचं व्याप्ती वाढवली, पूर्ण जीर्णोद्धार केला. आणि त्याच्यामध्ये आमच्या या परिसराचे भाविक एकनाथजी भट्टड असतील, सुरेंद्रजी व्यास असतील, शंभू भट्टड असतील, या सर्व मंडळींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आणि शेजारी मारुती रायाचं सुद्धा मंदिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. हे महादेव आमच्या सर्व परिसरांच्या भक्तांच्या सेवेला निश्चितपणे पावतात. अतिशय त्याचा साक्षात्कार अनेक वेळा आलेला आहे. त्याच्यामुळे सकाळी सगळ्या महिला भक्तांची रांग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागते. आणि आज या ठिकाणी
काकड आरती आमचे बाबासाहेब कापे जे आहेत, बाबासाहेब कापेंच्या नेतृत्वाखाली आमच्या माऊली आहे, त्यानंतर बर्गे सर आहे, यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर काकड आरतीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न होतो. महिनाभर सुरेश महाराज सुद्धा त्यांचे मार्गदर्शन त्याच्यामध्ये असतं. अशा प्रकारे धार्मिक वातावरण या मंदिराच्या निमित्ताने या आमच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि या परिसराला आज आपले पाय लागल्यामुळे आम्ही सर्व परिसर अतिशय भाग्यवान झालेलो आहोत. जी या ठिकाणी शेड बांधलेली आहे, आमचे एक मित्रवर्य कांतेलाल हरलाल जोशी ज्यांनी त्यांच्या नावानं 2 वर्षापूर्वी ही शेड बांधून दिली आणि अतिशय धार्मिक वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. महिना पूर्ण आम्ही 10 आधी फक्त 5-10 महिला असायच्या, आता 100-150 महिला सर्व महिन्यामध्ये महिनाभर महादेवाचा अभिषेक करतो. अभिषेक झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बेल वाहतो, काही रुद्राभिषेक म्हणतो, काही श्रीसूक्त, असे बरेच 1 तासाचा प्रोग्राम आमचा असतो. 1 तासांमध्ये आम्ही बरेच हे म्हटल्यानंतर शेवटी बेल वर्षण होतं, बेल वाहतो, एक 60 बेल वाहतो. ते बेल वाहल्यानंतर मग आम्ही शिवसती वेळ म्हणून आरती करतो. असा हा आमचा रोजचा दिनक्रम असायचा. शेवटच्या दिवशी आम्ही भाताचं लेपन करतो महादेवाला. का तर महादेव शंकराच्या प्रत्येक महिलेच्या हातून जर काही चूक झाली असेल तर ती क्षमा मागण्याकरता म्हणून दही भाताचं लेपन आम्ही तयार करतो. 100 सांगतो आम्ही की दही भाताचं लेपन आम्ही करतो. आमच्यातून काही चुका झाल्या असतील त्या शांततेने तुम्ही सांभाळून घ्या व तुम्ही पण शांत व्हा, कोणाच्यातून काही चुका झाल्या असतील म्हणून ते शांततेच्या स्वरूपामध्ये आम्ही दही भाताचं लेपन करतो व त्यांना दही भात लावल्यानंतर आम्ही ते विसर्जित करून प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतो. आमचा आजचा प्रसाद असतो चुरम्याचा लाडू. प्रत्येक महिलांनी आपल्या आपल्या घरून 5-5 चुरम्याचे लाडू करून आणायचे असतात. त्यामुळे सामुदायिक हा प्रसाद चुरम्याचा लाडूचा महिनाभर आम्ही पूजा केल्याचा करत असतो व हा प्रसाद म्हणून आम्ही सगळ्यांना प्रत्येकाच्या घरी वाटत असतो. नंतर पिंड विसर्जन करून महिन्याची समाप्ती होती. माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आपण एक रोप लावलं, सासूबाईंनी आमच्या एक रोप लावलं होतं. त्या काळामधल्या ज्या महिला उपस्थित आता आहेत सध्या, त्यातली मी पण आहे, पण जशा सुरुवात केली तेव्हापासून पिटके ताई होत्या, आमच्या बाई होत्या, यांनी एक छोटस असं अभिषेक करण्याची सुरुवात केली होती. त्याच्यासाठी ह्या सगळ्या ज्या 8 जणींचे मी सत्कार जे केले ते हे त्यांच्या बरोबर सहकार्य होते, त्यांचं सहकार्य त्यांच्याबरोबर होतं. आणि अजूनही ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात, काय चुकलं तरी सांगतात. हे वृक्षरोप लावलेलं रोप हे मोठ्या प्रमाणात त्यांच्यामुळे इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. ते आम्हाला चांगलं मार्ग, त्यांचा सत्कार आपण केलेला आहे. आम्हाला तितकं भरून आलेलं आहे आणि हे सगळं योगायोगाने होत गेलं, ठरवलेलं काहीच नव्हतं. मी आता ती सगळ्यांना ते सांगते की आमच्या शंकराची महादेवाची काहीतरी कृपा असेल, महादेवांच्या मनामध्ये असेल की आज एवढ्या महिलांची उपस्थिती मला पाहिजे, एवढ्या महिलांचं दर्शन मला लाभेल, या महिलांचं सहकार्य माझ्या मंदिरामध्ये पाय लागतील, त्यांनी हे सगळं करून घेतले असं मला वाटतं. आणि आम्ही खरं खुश झालेलं आहे. मी मनीदारी नसताना एवढ्या महिला माझ्याकडे आपल्या वार्डामध्ये आपल्या गावामध्ये परिसरात आल्या. त्यांचं सगळ्यांचं काहीतरी पुण्याचं वाटा प्रत्येकांचं असल्यामुळे मूर्तीचं हे काहीच कारण नाही. आम्ही त्याची त्र्यंबकेश्वरला गेलो 2 जण. त्या फक्त म्हणलं तर आपल्याला ज्यांना म्हणलं आपल्याला महाआरती करायची यावेळेस, कदम काय म्हणलं आपण महाआरती घेऊ. तर मी सोमवारी नको घ्यायला, मग घ्यायची असेल तर आपण पोळ्याला घेऊ. पोळ्याला आमची महिन्याची समाप्ती असते. मग पोळ्याला आमची महाआरती घ्यायची ठरल्यानंतर आम्ही त्या दिवशी परवाची त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. ब्रह्मगिरीची परिक्रमा असते होती, तेव्हा त्र्यंबकेश्वरला गेलो. त्र्यंबकेश्वर जाता जाता ह्यांना शंकर मूर्तीची महादेवाची पिंड दिसली रस्त्यामध्ये. तेव्हा ते म्हणे की आपण ते पिंड येताना घेऊ. मग आम्ही ते थांबलो, 2-3 ठिकाणी ती चौकशी केली व ते पिंड आणण्याचं डोक्यात आलं. तेव्हापासून आम्ही ती पिंड आणली व त्याची आज पूजा आपण करून आरतीची समाप्ती करतोय, त्याची पूजा करतोय. त्याच्या उपस्थितीमध्येच पिंडीच्या उपस्थित त्र्यंबकेश्वरमुळे का होईना आज एवढा महिलांचा, एवढा पुरुषांचा, एवढा जोडी सगळ्यांनी जोडीला येण्याचा योग सगळ्यांना पण आला आणि आम्हालाही त्यात खूप आनंद झाला. म्हणजे आपण म्हणतो की शंकर भगवान बोलतो बोलतो कसं करून घेतात, ते तुम्हाला काहीतरी चालना देतात. काकांनी बुद्धी दिली त्यांनी की शंकर पार्वतीची मूर्ती घ्या, महादेश मूर्ती घ्या, त्याची स्थापना करा, त्याची आरती घ्या, म्हणून आज ते झालेली. खरंच खूप छान कल्पना काकांनी देश माझ्या डोक्यामध्ये मांडली आणि सहज चालता डोक्यात आले ह्यांच्या, ती घ्यायची का आपण ती म्हणून. सगळ्या जणींनी आम्हाला येऊन खूप छान सहकार्य केलं. महिनाभर माझ्या महिलांनी खूप छान सहकार्य केलं. कुठेही गोंधळ केला नाही. ज्या ज्या आपण त्यांना सूचना दिल्या त्याच्या त्यांनी फॉलो केला व खूप छान पद्धतीने त्यांनी 1 महिनाभर मला सहकार्य केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक आरती केली, महिनाभर कार्यक्रम केला व त्याचा समारोप, आजचा समारोप इतक्या छान महिलांच्या मध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते व त्यांचे आभार.
ते सगळ्या महाराज लोकांनी आले व आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल आम्ही खूप 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 ऋणी झालेलो आहोत. त्यांचे आभार मानण्याचे शब्द नाही आहेत, पण त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ओम नमः शिवाय. स्वर्गीय दादाप्पा खंडाप्पा कोयटे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय काशीबाई दादाप्पा कोयटे यांनी स्थापन केलेल्या या आमच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये हा उत्सव आज इथे साजरा होताना आपण सगळे बघत आहोत. प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये सन 1984 पासून आमच्या आजी म्हणजेच काशीबाई यांनी या मंदिराच्या स्थापनेनंतर इथे श्रावण मासामध्ये प्रत्येक दिवशी अभिषेक करण्याचं एक प्रयोजन केलं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत, आज जरी आजी आमच्या मध्ये नसल्या परंतु तेव्हापासून आजपर्यंत आम्ही हा उपक्रम चालवत आलेलो आहोत. आजी नंतर आमच्या आई सौ सुहासिनी कोयटे या सुद्धा हे व्रत अत्यंत आध्यात्मिकरित्या पालन करीत आहेत आणि महिनाभर त्या रोज इथे येऊन इतर महिलांसोबत इथे एकत्र होऊन हा अभिषेक पार पाडत असतात. प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये रोज हा अभिषेक होतो आणि आज इथे त्या श्रावण महिन्याच्या कार्यक्रमाची सांगता आपण इथे करीत आहोत. आपण मागे बघतच असाल की इथे त्र्यंबकेश्वरहून एक मोठी महादेवाची पिंड व शंकराची मूर्ती ही खास महाआरतीसाठी आणण्यात आली आहे आणि त्याचबरोबर संत आणि सज्जन बरेच महान संतांचाही इथे दर्शनाचा लाभ निवाऱ्यातल्या सर्व महिला आणि बंधूंनी घेतलेला आहे. एक छोटस वटवृक्ष, एक छोटस मंदिर या ठिकाणी 1984 साली बांधण्यात आलं. त्यावेळेला कुणाला माहित नव्हतं की त्याचा प्रचार प्रसार एवढा होईल, परंतु एक खूप चांगली स्पिरिच्युअल भावना मनात ठेवून या मंदिर निवारा परिसरामध्ये मंदिर नाही आहे या भावनेने महादेवाच्या मंदिराची स्थापना इथे करण्यात आली आणि हे छोटस लावलेलं रोपट आज बघता बघता यांनी एक विशाल रूप घेतलं आहे आणि एक हात नाही तर भरपूर मदतीचे हात या मंदिरासाठी नेहमी येत असतात आणि भोले बाबांच्या चरणी आपली सेवा अर्पण करीत असतात. धन्यवाद.